चला, सर्वांना नमस्कार. माझं नाव निशांत बिरंजन आहे आणि मी एम्स नागपूरच्या एम-बी-बी-एसच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचं जे आपलं टॉपिक आहे, ते आहे आपला थर्मोडायनामिक्स. आता हे जे थर्मोडायनामिक्स चॅप्टर आहे, हे केमिस्ट्री क्लास 11चं 5वं युनिट आहे. ठीक आहे. आता याच्या अगोदर आपण याचे 3 पार्ट ऑलरेडी घेतलेले आहे आणि आज आपण घेऊ याचा पार्ट 4. ठीक आहे. 4था पार्ट घेऊ आज आपण. चला, या सेशनच्या अगोदर आपण याचे कोणते-कोणते टॉपिक्स कव्हर केलेले आहे, ते एकदा बघू आपण. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं होतं, जे सिस्टम आणि सराउंडिंग्स हे जे 2 आपले शब्द आहे, त्यांचा अर्थ आपण समजलं, की यांचा अर्थ काय राहते. त्याच्यानंतर आपण बघितलं, की जे वेगळे प्रकारचे आपले सिस्टम्स राहतात. कोणते-कोणते? क्लोज सिस्टम, ओपन सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. हे जे 3 प्रकारचे आपले सिस्टम आहे, ते आपण बघितले, की यांचं कसं आपण यांच्या मधात डिस्क्रिमिनेट करू. त्याच्यानंतर आपण माहिती केलं, की इंटर्नल एनर्जी काय राहते, वर्क म्हणजे काय आणि हीटचा काय कन्सेप्ट आहे. याच्यानंतर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो होता, त्याला स्टेट केला आणि मग हेच जे लॉ होता आपला, त्याला मॅथेमॅटिकली पण एक्सप्रेस केला. ठीक आहे. याच्यानंतर मग आपण काय बघितलेलं होतं, एनर्जी चेंजेस, वर्क आणि हीट कॉन्ट्रिब्युशन जे राहतात केमिकल सिस्टममध्ये, ते आपण बघितले. त्याच्यानंतर आपण स्टेट फंक्शन्स बघितलेले होते. स्टेट फंक्शन्समध्ये इंटर्नल एनर्जी, हीट एन्थॅल्पी, मग त्याच्यानंतर आपण चेंज इन इंटर्नल एनर्जी आणि चेंज इन हीट एन्थॅल्पी हे बघितलं, की यांचा काय अर्थ राहतो. मग आपण हे जे 2 आपले टर्म्स होते, हे चेंज इन इंटर्नल एनर्जी म्हणजे डेल्टा यू आणि चेंज इन हीट एन्थॅल्पी म्हणजे डेल्टा एच. हे दोघांना आपण कोरिलेट केलं. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण डेल्टा यू आणि डेल्टा एच ची जे व्हॅल्यूज आहे, त्याला एक्सपेरिमेंटली मोजली. मग आपण खूप सारे जे स्टँडर्ड स्टेट्स होते, त्यांना आपण डिफाईन केलं डेल्टा एच साठी. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट केली. जे प्रॉब्लेम्स होते ना 5.7, 5.8 जे प्रॉब्लेम्स आपण बघितले होते, ते आपण स्टँडर्ड स्टेट्स कॅल्क्युलेट केले डेल्टा एच साठी. मग त्याच्यानंतर आपण काय बघितलं, खूपच महत्वाचा एक जे टॉपिक होता आपला, ते कोणता होता? हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. हे जे हेस लॉ आहे, त्याला पहिले आपण स्टेट केला, की याचा अर्थ काय राहते. मग त्याच्यानंतर आपण त्याला अप्लाय पण केला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज जे राहतात, ते बघितले, की यांच्यामध्ये आपण कसं डिफरन्शिएट करू. आता याच्यानंतर आपल्याला काय-काय बघायचं आहे? स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय राहते? नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस काय असतात? मग आपण बघू, की एन्ट्रोपी काय राहते ना, त्याला आपण एक्सप्लेन करू आणि एन्ट्रोपीला आपण असं समजू, की ते थर्मोडायनामिक स्टेट फंक्शन आहे. जर ते स्टेट फंक्शन आहे, म्हणजे त्याचं जे करंट आपला कंडिशन आहे किंवा व्हॅल्यू आहे, ते आपलं फक्त इनिशियल त्याची काय स्टेट होती आणि आता काय स्टेट आहे, फक्त त्याच्यावर डिपेंड करते आणि कोणत्या प्रकारे तुम्ही ते अचीव्ह केलेलं आहे, त्याच्यावर काहीच डिपेंड नाही करत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण ह्याला स्पॉन्टॅनिटी जे आहे कन्सेप्ट त्याच्यासाठी अप्लाय करू. मग आपण बघू, की गिब्स एनर्जी चेंज डेल्टा जी जे आहे त्याचा काय अर्थ आहे आणि मग आपण एक रिलेशनशिप बघू, की कसं हे रिलेटेड आहे डेल्टा जी आणि स्पॉन्टॅनिटी आणि मग त्याच्यानंतर डेल्टा जी आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ठीक आहे. हे सगळे टॉपिक्स आपल्याला आज बघायचे आहे. आता मागच्या वेळेस आपण कुठपर्यंत आलो होतो? हां, हे इथपर्यंत आपण बघितलेलं होतं. जे आपला मीन बॉन्ड एन्थॅल्पी आहे आणि मग बॉन्ड एन्थॅल्पीचा जे कन्सेप्ट आहे, ते आपण बघितलेला होता. ठीक आहे.
ते डेल्टा एच रिएक्शन आपण बघितला, त्याच्यामध्ये काय होता, समेशन बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट मायनस समेशन बॉन्ड एन्थॅल्पी प्रोडक्ट. ठीक आहे. चला आता सुरू करू आपण आजचा आपला विषय, ते आहे लॅटिस एन्थॅल्पी. ठीक आहे. लॅटिस एन्थॅल्पीचे काय अर्थ आहे ते बघू आपण. ठीक. लॅटिस एन्थॅल्पीचे अर्थ काय आहे? लॅटिस एन्थॅल्पी आपण बघतो आयनिक कंपाऊंडसाठी. ठीक आहे. कोणत्या कंपाऊंडसाठी? आयनिक कंपाऊंडसाठी. आता हे आहे काय? एन्थॅल्पी चेंज which occurs when 1 mole of an ionic compound dissociates into its ions in gaseous state. ठीक आहे. 1 मोल आपल्याजवळ आयनिक कंपाऊंड आहे. ते आपला डिसोसिएट होत आहे आयन्स मध्ये. ठीक आहे. पण हे आयन्स कोणत्या स्टेटमध्ये आहे? गॅशियस स्टेट. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की गॅशियस स्टेटमध्ये, सॉलिड किंवा लिक्विड स्टेटमध्ये नाही. हे जे प्रोसेस होत आहे याच्यामध्ये किती एन्थॅल्पी चेंज झाला त्यालाच आपण म्हणता लॅटिस एन्थॅल्पी. जसं आपण एक्झाम्पल घेऊ सोडियम क्लोराईडचा. सोडियम क्लोराईड म्हणजे Na+Cl-. NaCl जे आहे आपला ते सॉलिड असते, त्याला आपण कन्वर्ट केला Na+ आणि Cl- मध्ये. Na+ गॅशियस आहे आणि Cl- पण गॅशियस आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी आपली लॅटिस एन्थॅल्पी किती आहे? 788 किलो जूल पर मोल. आता याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह मध्ये आहे आणि पॉझिटिव्ह सायन्सचा तुम्हाला अर्थ माहिती आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय असते? बरोबर. पॉझिटिव्ह म्हणजे आपलं असते एंडोथर्मिक. ठीक आहे. म्हणजे त्या सिस्टमला हीट द्यावी लागते आपल्याला. चला हे झालं. आता याच नंतर आपल्याला हे माहिती आहे की एक्सपेरिमेंटनी आपण लॅटिस एन्थॅल्पीची जी व्हॅल्यू आहे ते आपण नाही काढू शकतो. ठीक आहे. म्हणूनच आपण एक इनडायरेक्ट मेथड चा उपयोग करू. हे इनडायरेक्ट मेथड जे आहे याच्यामध्ये आपण काय करू, एक एन्थॅल्पी डायग्राम आपण बनवू. ठीक आहे. आणि हेच जे आपलं एन्थॅल्पी डायग्राम आहे त्याला आपण म्हणतात बॉर्न हॅबर सायकल. काय म्हणतात? बॉर्न हॅबर सायकल. आता हे बॉर्न हॅबर सायकल काय असते ते बघा. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय काही स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागते. कोणते कोणते स्टेप्स आहे? सगळ्यात पहिले Na सॉलिड कन्वर्ट होत आहे Na गॅसमध्ये. ठीक आहे. म्हणजे सॉलिड आपला सोडियम होता ते गॅसमध्ये, गॅशियस सोडियम मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे इथे काय होत आहे? सबलिमेशन ऑफ सोडियम मेटल. सोडियम मेटलचं काय होत आहे? सबलिमेशन. त्याचे डेल्टा एच आपलं सबलिमेशन आहे. किती आहे इथे? 108.4 किलो जूल पर मोल. हे झालं पहिला स्टेप. दुसरा स्टेप बघा आता. दुसरा स्टेप कोणता आहे? Na गॅस, सॉलिडने गॅसमध्ये आलं ते. आता हे एलिमेंट आहे. ठीक आहे. आपल्याला आयन्स पाहिजे. हे जर एलिमेंट आहे Na गॅस, ते कन्वर्ट होत आहे Na+ जे गॅसमध्ये आहे प्लस इलेक्ट्रॉन. ठीक आहे. म्हणजे इथे काय होत आहे? आयोनायझेशन ऑफ सोडियम ॲटम्स. ठीक आहे. जर आयोनायझेशन होत आहे म्हणजे इथे कोणती एन्थॅल्पी राहील? आयनायझेशन एन्थॅल्पी. बरोबर. जे डेल्टा एच आयोनायझेशन आहे ते किती आहे? 496 किलो जूल पर मोल. हे झालं सोडियमसाठी. आता आपण बघू क्लोरीनसाठी. क्लोरीनसाठी हाफ Cl2 गॅसियस ते कन्वर्ट होत आहे आपला क्लोरीन गॅसमध्ये. हे झालं डिसोसिएशन ऑफ क्लोरीन. आणि जे आपली रिएक्शन एन्थॅल्पी राहील ते अर्धी राहील कम्पेअर्ड टू बॉन्ड डिसोसिएशन एन्थॅल्पी. कारण की अर्धच मॉलिक्युल आपण बघत आहोत ना इथे. किती होईल हे? 121 किलो जूल पर मोल. हे आता कन्वर्ट झाला क्लोरीन गॅसमध्ये. आता हे जे क्लोरीन गॅस आहे हे एनायन आहे. एनायन म्हणजे नेगेटिव्ह चार्ज. जर नेगेटिव्ह चार्ज आपल्याला पाहिजे तर एक इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करावा लागेल गॅशियस स्टेटमध्ये. हे झाला क्लोराईड आयन आणि गॅशियस म्हणजे इलेक्ट्रॉन गेन बाय क्लोरीन ॲटम. जे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे डेल्टा एच Eg ते किती आहे? -348.6 किलो जूल पर मोल. ठीक आहे. तर हे झालं आपलं बॉर्न हार्बर सायकल. त्याच्यामध्ये लॅटिस एन्थॅल्पी आपण
कॅल्क्युलेट केली, पण डायरेक्टली नाही केली. काय आपण एक दोन आपले जे दुसरे पॅरामीटर होते त्यांची पण मदत घेतली आपण. ठीक आहे. चला, तर हे झालं आपलं बॉर्न हॅबर सायकल. आता याच्या नंतर आपण बघू, हे बघा, हे NaClचा आपला एन्थॅल्पी डायग्राम आहे. जे आपण आता टेक्स्टमध्ये थिअरीमध्ये डिस्कस केलं ना, हे त्याचं चित्र आहे. NaCl सॉलिडमध्ये होता. मग आपण Na सॉलिड, मग Na गॅस, मग Na प्लस गॅस. तसंच क्लोराईडसाठी हाफ क्लोरीन गॅस, मग हाफ Cl2 गॅस, मग Cl मायनस. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला काय भेटलं? Na प्लस गॅस, आणि ते आपल्याला कंबाईन होत आहे Cl मायनस गॅस सोबत. ठीक आहे. चला, आता एक कॉन्सेप्ट आहे जे आपलं गुड टू नो टॉपिक असते. ठीक आहे. कोणत्याही चॅप्टरमध्ये आपले 3 प्रकारचे टॉपिक राहतात. एक राहतात आपले मस्ट नो. मस्ट नो म्हणजे काय, की ते तुम्हाला माहिती व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय काही दुसरं आपल्या जवळ हे नाही आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर असतात गुड टू नो. गुड टू नो म्हणजे काय, की ते जर तुम्हाला माहिती आहे तर चांगलं आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर आहे आपलं एक्सिलेंट टू नो किंवा व्हेरी गुड टू नो. ते आपले असतात हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स किंवा ॲडव्हान्स लेव्हलचे जे कॉन्सेप्ट्स राहतात, यूजी ते ते वाले. ठीक आहे. आता आपल्याला हे माहिती आहे, की आयनायझेशन एनर्जी आणि इलेक्ट्रॉन एफिनिटी, जे इलेक्ट्रॉन एफिनिटी आणि आयनायझेशन एनर्जी आहे, ते दोघंही आपण ॲब्सोल्यूट झिरोवर डिफाईन करतात. ठीक आहे. कोणताही दुसरा टेम्परेचर आपण जर घेतला, तेव्हा काय होते, जे आपले रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्स आहे, त्यांची जी हीट कॅपॅसिटीज आहे, त्यांना पण आपल्याला अकाउंटमध्ये घ्यावं लागेल. आता हे बघा, हे रिएक्शन्स आहे काही, त्यांच्यासाठी आपण एन्थॅल्पी बघू. जसं की एक मेटल आहे. मेटल गॅसियस स्टेटमध्ये आहे. हे कन्व्हर्ट होत आहे आपला M प्लस गॅस प्लस इलेक्ट्रॉन. हे झालं आयनायझेशनसाठी. मग त्याच्यानंतर आहे आपला दुसरे एक एलिमेंट आहे X, M, जे आपला एक इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करत आहे. जर ते इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट करत आहे, तेव्हा ते कोणत्या स्पेसिसमध्ये कन्व्हर्ट होत आहे? M मायनस. हे M मायनस पण गॅसमध्ये आहे, पण इथे कोणतं राहील? इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी राहील. वर कोणता होता? आयनायझेशन एन्थॅल्पी. ठीक आहे. टेम्परेचर T वर. तर ते आपल्याला कसं भेटते? डेल्टा H रिएक्शन ॲट टेम्परेचर T इज इक्वल्स टू डेल्टा H रिएक्शन ॲट 0 प्लस आपल्याला समेशन करायचं आहे. डेल्टा R Cp dt 0 ते T. ठीक आहे. आता जे Cp ची व्हॅल्यू आहे प्रत्येक स्पेसिससाठी वरच्या रिएक्शनमध्ये, ते आहे आपली π/2R, आणि Cv ची जी व्हॅल्यू आहे ते आहे 3/2R. म्हणजे डेल्टा आर Cp किती झाला? प्लस π/2R आयनायझेशनसाठी. आणि हेच व्हॅल्यू इलेक्ट्रॉन गेनसाठी किती होईल? मायनस π/2R. ठीक आहे. तर हे झालं आपलं प्लस, आणि एकदा आपलं झालं मायनस. म्हणूनच जे आपला आयनायझेशन एन्थॅल्पी राहते, ते E नॉटच्या बरोबर राहते. E नॉट म्हणजे काय? आयनायझेशन एनर्जी प्लस π/2 RT. म्हणजे आयनायझेशन एन्थॅल्पी इक्वल्स आयनायझेशन एनर्जी म्हणजे E नॉट प्लस π/2 RT. आणि तसंच जर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीसाठी आपल्याला बघायचं आहे, तेव्हा काय होईल? मायनस ए. हे मायनस ए काय आहे? आपली इलेक्ट्रॉन एफिनिटी मायनस π/2 RT. ठीक आहे. तर आता पाचवा स्टेप एक उरलेला होता आपला. पाचव्या स्टेपमध्ये काय होता? Na प्लस जे गॅसियस स्टेटमध्ये आहे, ते आपलं कंबाईन होत आहे Cl मायनस सोबत. ठीक आहे. Na प्लस गॅस Cl मायनस गॅस सोबत कंबाईन झाला, आणि मग काय फॉर्म्युला झाला? Na प्लस Cl मायनस सॉलिड. हे जे पूर्ण आपला सिक्वेन्स होता, जे आपण चित्रामध्ये पण बघितलं, तेच आपली आहे बॉर्न हॅबर सायकल. आणि हे जे आपली बॉर्न हॅबर सायकल आहे, याचा सिग्निफिकन्स काय आहे, म्हणजे याचं महत्व काय आहे, आपण कशाला हे बघत आहोत. आता इम्पॉर्टंट पॉइंट इथे आपला हे आहे, की जे सम आहे एन्थॅल्पी चेंजेसचा राउंड सायकल. ठीक आहे. पूर्ण सायकलमध्ये
जे एन्थॅल्पी चेंज झाले जितके, त्याचं जे सम आहे ती किती आहे? 0. आणि जेव्हा आपण हेस लॉला अप्लाय करतो, तेव्हा आपल्याला लॅटिस एन्थॅल्पी किती भेटते? 788 किलो जूल आणि पॉझिटिव्ह साइनमध्ये. ठीक आहे. इंटरनल एनर्जी जी आहे ती आपली कमी आहे बाय 2RT. कारण की डेल्टा एन जी किती आहे? 2 आणि ते बरोबर आहे 783 किलो जूल पर मोल. आता हेच व्हॅल्यू जे आहे लॅटिस एन्थॅल्पीची, त्याचा प्रयोग आपण करू एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काढायला. जे आपलं एक्सप्रेशन आहे त्याच्याने आपण सोल्युशनची जी आपली एन्थॅल्पी आहे ते काढू. ठीक आहे. चला, तर डेल्टा एच सोल्युशन काय होईल? डेल्टा एच लॅटिस प्लस डेल्टा एच हायड्रेशन. हे बघा, डेल्टा एच हायड्रेशन, ते हायड्रेशन एन्थॅल्पी पण आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचे. 1 मोल NaCl साठी लॅटिस एन्थॅल्पी किती आहे? प्लस 788 किलो जूल पर मोल. आणि डेल्टा एच हायड्रेशन किती आहे? मायनस 784 किलो जूल पर मोल. सोल्युशनचा जे आपला एन्थॅल्पी राहील ते किती राहील? 788 मायनस 784 म्हणजे किती झाला? 4 किलो जूल पर मोल. आता जेव्हा आपण सॉलिड NaCl ला, जे आपण नमक पण राहते, त्याला डिझॉल्व्ह करतोय ना, डिझोल्युशन, त्याच्यामध्ये खूपच कमी आपला हीट एक्सचेंज राहते. तर हे आपण गोष्ट केला लॅटिस एन्थॅल्पीचा. याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचा काय अर्थ आहे ते बघू आपण. तर एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन याचा सिम्बल काय आहे आपल्याजवळ? डेल्टा एच. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन काय आहे? एन्थॅल्पी चेंज आहे. ठीक आहे. हे काय आपलं एन्थॅल्पी चेंज. जेव्हा 1 मोल त्या सबस्टन्सच्या डिझॉल्व्ह होत आहे काही स्पेसिफाईड अमाउंट ऑफ सॉल्व्हेंटमध्ये. ठीक आहे. 1 मोल आपल्याजवळ ते सबस्टन्स आहे. ते डिझॉल्व्ह होत आहे काही आपल्याजवळ सॉल्व्हेंटचा पण एक अमाउंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये ते डिझॉल्व्ह होत आहे. ठीक आहे. जे एन्थॅल्पी आहे एक सोल्युशनचा इन्फायनाईट डायल्युशनवर, ते आपली एन्थॅल्पी चेंज आहे, जे आपण ऑब्झर्व्ह करतो ऑन डिझॉल्विंग द सबस्टन्स इन इन्फायनाईट अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. ते जे सबस्टन्स आहे तर आपण इन्फायनाईट आपल्याजवळ आपला सॉल्व्हेंट आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करत आहोत. जेव्हा इंटरॅक्शन जे आहे आयन्सच्या मधात किंवा सॉल्युट मॉलिक्युल्सच्या मधात, ते आपले नेग्लिजिबल आहे. आता जेव्हा कोणताही आयनिक कंपाऊंड सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व्ह होते, जे आपले आयन्स आहेत त्याचे, ते आपले ऑर्डर्ड पोझिशन जी होती क्रिस्टल लॅटिसमध्ये त्याला सोडून देतात. आणि हे आता जेव्हा यांनी आपली पोझिशन सोडली, आता हे जास्ती फ्री आहे सोल्युशनमध्ये. ठीक आहे. पण जे सॉल्व्हेशन आहे हे आयन्सच्या, आणि हे जे आपला सॉल्व्हेशन आहे ते वॉटरच्या केसमध्ये काय आहे? हायड्रेशन. ते आपला हेच टाईमवर हे ते पण होत आहे. म्हणजे हे डायग्राममध्ये बघा, एक आयनिक कंपाऊंड आहे AB सॉलिड. याच्यासाठी बघा, AB सॉलिड आहे. ते डेल्टा एच सोल्युशन आपण दिला, तर ते कोणत्यामध्ये कन्व्हर्ट झाला? A प्लस ॲक्वस आणि B मायनस ॲक्वस. ठीक आहे. आता दुसरा आपला तरीका कोणता आहे आपला? की आपण याला लॅटिस एन्थॅल्पी देऊ. जेव्हा आपण लॅटिस एन्थॅल्पी दिली, हे कशामध्ये कन्व्हर्ट झाला? A प्लस गॅस आणि B मायनस गॅस. मग त्याच्यानंतर हे जे 2 आहे आपले, त्याला आपण हायड्रेशन एन्थॅल्पी दिली. हायड्रेशन एन्थॅल्पी दिल्यानंतर आपल्याला काय भेटला? तेच रिझल्ट भेटला. A प्लस ॲक्वस आणि B मायनस ॲक्वस. ठीक आहे. हे होतं आपला दुसरा तरीका. ठीक आहे. हे आपल्याला समजलं की एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचा काय हे राहते. आता जे आपण इथे घेतलेला होता AB सॉलिड, त्याचं जे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आहे, ते पाणीमध्ये कसे डिटरमाइन होते? जे आपण सिलेक्टिव्ह व्हॅल्यूज आहे लॅटिस एन्थॅल्पीची, त्याच्याने ते डिफाइन होते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय-काय जोडायचं राहते? एक आपला आहे लॅटिस एन्थॅल्पी आणि दुसरा आहे एन्थॅल्पी ऑफ हायड्रेशन. ठीक आहे. जे डेल्टा एच सोल्युशन आहे आपला, ते आपलं बरोबर आहे डेल्टा एच लॅटिस प्लस डेल्टा एच हायड्रेशन. ठीक आहे. चला. हे खूप महत्वाचा आपला
फॉर्म्युला आहे की डेल्टा एच सोल्युशनचा फॉर्म्युला काय आहे? लॅटिस एन्थॅल्पीला हायड्रेशन एन्थॅल्पीने तुम्ही जोडून ते आपल्याला भेटते एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. ठीक आहे, याला आपण हायलाइट करून घेऊ. तर हे झालं. आता जितके आपले आयनिक कंपाऊंड आहे त्यांच्यासाठी जे डेल्टा एच सोल्युशन राहते ते आपलं पॉझिटिव्ह राहते. आणि जे डिसोसिएशन प्रोसेस आहे म्हणजे कोणत्या रेटने ते डिसोसिएट होत आहे, अलग अलग होत आहे, ते आपला एंडोथर्मिक. ठीक आहे. म्हणूनच आपली जे सॉल्युबिलिटी आहे, मोस्ट ऑफ आपले जितके आपले सॉल्ट्स आहे त्यांची सॉल्युबिलिटी आहे ते पाणीमध्ये वाढून जाते जेव्हा आपण त्या पाण्याला हीट करतो. ठीक आहे. जर लॅटिस एन्थॅल्पी खूपच मोठी आहे, खूपच आहे जास्ती, तेव्हा जे कंपाऊंड आहे त्याचं डिझोल्युशन होईलच नाही. ठीक आहे. आता असं का बरं आहे, की खूप सारे जे आपले फ्लोराइड्स आहे, ते कमी सॉल्युबल राहतात. नॉन करस्पॉन्डिंग आपले क्लोराइड्स जे आपण त्याच्यानंतर आपण एक्सपेरिमेंट केले, आपण एन्थॅल्पी चेंज होत होते. त्यांचा मॅग्निट्यूड घेतला. ते आपण त्याचं एस्टिमेशन करू शकतो. जर आपण एक टेबल्स जे आहेत बॉन्ड एनर्जीचे, है ना, एन्थॅल्पीचे आणि लॅटिस एनर्जीचे त्यांचे आपण कंपॅरिझन करू शकतो आणि काढू शकतो, की हे याचं कारण काय? आता याच्यानंतर आपलं आहे एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन. ठीक आहे. आता हे आपल्याला माहितीच आहे, की एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचा काय अर्थ राहते. ते एन्थॅल्पी चेंज जे आपली होत आहे, जेव्हा आपण काही स्पेसिफाईड अमाउंट आपल्याजवळ एक आहे सोल्यूटचा, त्याला आपण ऍड करत आहोत. ठीक आहे, जोडत आहोत एक स्पेसिफाईड अमाउंट ऑफ सॉल्व्हेंटमध्ये. आणि हे जे पूर्ण आपलं प्रोसेस आहे ते आपला कॉन्स्टंट प्रेशर आणि कॉन्स्टंट टेम्परेचरवर होत आहे. ठीक आहे. चल, आता हे आपली जे आर्ग्युमेंट आहे ते आपण कोणत्याही सॉल्व्हेंटला अप्लाय करू शकतो. फक्त काही लहान लहान आपले जे मॉडिफिकेशन्स आहे ते आपल्याला करावं लागते. ठीक आहे. आता एन्थॅल्पी चेंज जे आहे, 1 मोल गॅसियस हायड्रोजन क्लोराईडला डिझॉल्व्ह करायसाठी 10 मोल वॉटरमध्ये, ते आपण असं एक इक्वेशननी सांगू शकतो. HCl गॅस प्लस 10 aqueous. आपल्याला काय वाटतं? HCl.10 aqueous आणि याच्यासाठी डेल्टा एच ची व्हॅल्यू काय आहे? -69.01 किलो जूल पर मोल. ठीक आहे. आता हे एन्थॅल्पी चेंज बघा तुम्ही, S1, S2 आणि S3. S1 मध्ये काय आहे आपला HCl गॅस प्लस 25 aqueous ते कन्वर्ट होत आहे HCl.25 aqueous आणि डेल्टा एच ची व्हॅल्यू काय आहे? -72.03 किलो जूल पर मोल. त्याच्यानंतर आपलं आहे HCl गॅसेस आहे, फक्त किती मॉलिक्युल्स आपले aqueous ऍड होत आहे ते आपण बघत आहोत इथे. इथे आपले 40 मॉलिक्युल्स आहे. हे किती झालं? HCl.40 HQ. हे झाले 40 AQ. आता याच्यानंतर डेल्टा एच इथे किती आहे? -72.79 आणि मग त्याच्यानंतर आपण इन्फायनाईट, ठीक आहे, इन्फायनाईट ॲक्वस मॉलिक्युल्स घेतले. जेव्हा आपण इन्फायनाईट घेतले, तेव्हा हे आपण समजू शकतो, की जे आपलं डेल्टा एच आहे ते किती व्हॅल्यूने इन्क्रीज केलं ते काहीच नाही, फक्त 2 किलो जूल पर मोलनी ते वाढलं आहे. ठीक आहे. म्हणजे जे डेल्टा एचचे आपले व्हॅल्यूज आहे, त्यांचा आपला जनरल एक डिपेंडन्स राहते. एन्थॅल्पी ऑफ सोल्युशनचा अमाउंट ऑफ सॉल्व्हेंटवर. ठीक आहे. जितकं जास्त आपण सॉल्व्हेंटचा प्रयोग करू, जे एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन आहे, तर ते आपलं एक लिमिटिंग व्हॅल्यू त्याच्या जवळ ते येऊन जाते. ठीक आहे. म्हणजे जे आपला व्हॅल्यू आहे, इन्फायनाइटली डायल्यूट सोल्युशन, ते व्हॅल्यूच्या नजदीक येऊन जाते. हायड्रोक्लोरिक ॲसिडसाठी हे जे व्हॅल्यू आहे डेल्टा एचची, ते इक्वेशनमध्ये दिलेली आहे. जे आपलं तिसरं इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर हे होते आपले जे वेगवेगळ्या प्रकारचे आपले एन्थॅल्पी राहतात. बरोबर. आता याच्यानंतर आपल्याला कोणता टॉपिक बघायचा आहे? स्पॉन्टेनिटीचा. स्पॉन्टेनिटी म्हणजे काय असते ते आपल्याला बघायचं आहे.
आता जे आपला पहिला लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा, ते आपल्याला काय सांगते, की हीट ॲब्सॉर्ब आणि वर्क परफॉर्म. किती हीट ॲब्सॉर्ब झाली आणि किती आपण काम केलेलं आहे, त्या सिस्टमने केलेलं आहे किंवा त्या सिस्टमवर झालेलं आहे. याच्यामध्ये काय रिलेशन आहे, काय रिलेशनशिप आहे, ते आपल्याला माहिती पडते फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सने. ठीक आहे. आणि जे आपला हीट फ्लो होत आहे, ठीक आहे, त्याचे जे डायरेक्शन आहे, त्याच्यावर हे काहीच रिस्ट्रिक्शन्स नाही ठेवत. पण जे आपला फ्लो ऑफ हीट आहे, ते युनिडायरेक्शनल राहते. ते काय एकच डायरेक्शनमध्ये राहते, फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आणि जे आपले सगळे नॅचरली अकरिंग प्रोसेस आहे, ते केमिकल राहावं किंवा फिजिकल राहावं, ते आपले एकच डायरेक्शनमध्ये स्पॉन्टेनियसली प्रोसीड करेल. ठीक आहे. आणि एक्झाम्पलसाठी आपण बघू शकता, एक गॅस आहे, ते जितकी त्याला अवेलेबल व्हॉल्यूम आहे, जितका त्याच्याजवळ अवेलेबल आहे व्हॉल्यूम, की याच्यामध्ये मी फैलू शकतो, तितकं ते त्याच्यामध्ये फैलते. ठीक आहे. आणि दुसरं आपलं आहे बर्निंग कार्बन इन डायऑक्साईड. कार्बनला आपण डायऑक्साईडमध्ये जे आपण नॉर्मल आपली O2 आहे, त्याच्यामध्ये बर्न करत आहोत, जाळत आहोत. तर आपल्याला काय भेटते? कार्बन डायऑक्साईड भेटते. ठीक आहे. पण जे आपली हीट आहे, ठीक आहे, ते कोल्डर बॉडीनी वॉर्मर बॉडी जे आहे, हे कोल्डर बॉडी वॉर्मर बॉडीमध्ये ते फ्लो नाही होईल आपोआप. जी गॅस आहे कंटेनरमध्ये, ते पण आपली स्पॉन्टेनियसली कॉन्ट्रॅक्ट नाही होणार एक कॉर्नरमध्ये. किंवा कार्बन डायऑक्साईड जे आहे, ते पण आपलं कार्बन आणि डायऑक्साईड स्पॉन्टेनियसली नाही फॉर्म करणार. म्हणजे स्वतःनी नाही करणार ते. ठीक आहे. हे आणि याच्यासारखे जे दुसरे आपले स्पॉन्टेनियसली अकरिंग चेंजेस आहे, ते आपल्याला काय दाखवतात? युनिडायरेक्शनल चेंज. ठीक आहे. पण आपण असं आता विचारू शकतो, की जे हे स्पॉन्टेनियसली अकरिंग चेंजेस आहेत, ठीक आहे, हे तुम्ही म्हणता स्पॉन्टेनियस चेंज म्हणजे आपोआपच होत आहे. यांचं काहीतरी ड्रायव्हिंग फोर्स असेल, है ना? काहीतरी यांना प्रोत्साहन देत असेल, की बाबा हे चेंज आपल्याला पाहिजे. ते कोणते चेंजेस आहेत ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सगळ्यात पहिले हे जाणू, की जे आपला स्पॉन्टेनियस रिएक्शन आहे किंवा चेंज आहे, त्याचा अर्थ काय राहतो? आता आपण आपले कॉमन जे आपली ऑब्झर्वेशन आहेत, जे आपण नेहमी आपले रोजचे लाईफमध्ये आपण बघतो, ठीक आहे, आपल्या आजूबाजूला. आपण त्याच्याने हे सांगू शकतो, की स्पॉन्टेनियस रिएक्शन आपलं काय राहते, जे इमिडिएटली होऊन जाते. ठीक आहे, तुरंतच होऊन जाते. ते जेव्हा कॉन्टॅक्ट होत आहे रिएक्टन्सच्या मधात. 2 रिएक्टन्स आहे, 3 रिएक्टन्स आहे, त्यांच्यामध्ये आपला कॉन्टॅक्ट होत आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे यांच्या मधात आपला एक स्पॉन्टेनियस रिएक्शन झाला. आता याला समजायसाठी आपण घेऊ हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एक्झाम्पल. ठीक आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे जे 2 गॅसेस आहे आपल्याजवळ, ते आपण ह्यांना रूम टेम्परेचरवर मिक्स पण करू शकता आपण. ठीक आहे. जे आपला रूम टेम्परेचर आहे, त्याच्यावर आपण मिक्स पण करू शकता आणि खूप वर्षांसाठी आपण ठेवू पण शकता त्याला. आपल्याला काहीच असं चेंज नाही भेटणार त्याच्यामध्ये. पण जे रिएक्शन आहे, ते तर होतच आहे त्यांच्या मधात. आणि हे जे रिएक्शन आहे, ते खूपच कमी रेटनी होत आहे. एक्स्ट्रीमली स्मॉल रेट, एक्स्ट्रीमली स्लो रेट जे म्हणतात आपण, त्याच्याने होत आहे. पण आत्ता पण आपण त्याला काय म्हणतात? स्पॉन्टेनियस रिएक्शनच म्हणतात. ठीक आहे. म्हणजे स्पॉन्टेनिटी जे आहे त्याचा अर्थ काय राहते? हॅव्हिंग द पोटेन्शियल टू प्रोसीड विथआऊट द असिस्टन्स ऑफ एक्सटर्नल एजन्सी. ठीक आहे. म्हणजे त्याचं हे आपली शक्ती आहे, की ते समोर वाढू शकते आणि त्याला बाहेरचे जे आपले एक्सटर्नल एजन्सी म्हणजे काय, बाहेरची कोणतीही वस्तू किंवा कोणतीही ताकदची त्याला गरज नाही आहे. ते स्वतःनी होऊन जाते समोर. पण हे जे आपलं कन्सेप्ट आहे, ते आपल्याला काहीच नाही सांगते, की जे आपली रिएक्शन होत आहे किंवा जे प्रोसेस होत आहे, त्याचं रेटच्या बद्दल ते काहीच नाही सांगत आपल्याला. दुसरं जे आपलं ॲस्पेक्ट आहे स्पॉन्टेनियस रिएक्शन किंवा प्रोसेसच्या, ते काय आहे, की आपण
हे जे रिएक्शन्स आहे त्यांचं डिरेक्शनला आपण रिव्हर्स नाही करू शकत. याचं डिरेक्शन आहे, त्याला आपण रिव्हर्स नाही करू शकतो. ठीक आहे. इथे मग आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस काय असतात, त्याचं आपल्याला डेफिनेशन भेटते. ठीक आहे. इथे लिहून घेतो मी डेफिनेशन. डेफिनेशन काय म्हणत आहे आपल्याला स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी ते बघू आपण. Spontaneous process is an irreversible process and may only be reversed by some external agency. ठीक आहे. स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहे आपला इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. ठीक आहे. आणि ते रिव्हर्स केव्हा होऊ शकते, जेव्हा एक दुसरी आपल्याजवळ एक्सटर्नल एजन्सी आहे. फक्त त्याच्याने ते आपला रिव्हर्स होऊ शकते. हे झालं आपला स्पॉन्टेनियस प्रोसेस. चला तर हे झालं स्पॉन्टेनियस प्रोसेस. आणि आता एक प्रश्न जे तुमच्या पण डोक्यात येत असेल, की जी आपली डिक्रीज इन एन्थॅल्पी आहे, ठीक आहे. एन्थॅल्पीची गोष्ट करत आहोत आम्ही, एंट्रोपीची नाही. ठीक आहे. जे एन्थॅल्पी आहे त्याच्यामध्ये डिक्रीज झाला. हे आपलं कारण किंवा क्रायटेरियन आहे का स्पॉन्टेनिटीसाठी? नाही आहे. ठीक आहे. आता आपण समजा आपण असं काहीतरी फिनॉमिनन आहे, जे पाणी आपल्या पाहणी खालती जाते किंवा एक दगड आहे, ते आपला ग्राउंडवर येत आहे. तर आपल्याला काय वाटते, की त्यांचं जे पोटेन्शियल एनर्जी आहे, ते वाढत आहे, ते कमी होत आहे डिरेक्शन ऑफ चेंजमध्ये. डिरेक्शन ऑफ चेंज म्हणजे खालती. जर आपण दगडचं एक्झाम्पल घेतो, तर हे दगड खालती येत आहे. तेव्हा हे आपल्याला असं दिसते, की याचे जे पोटेन्शियल एनर्जी आहे, डायरेक्शन ऑफ फ्लो त्याच्यामध्ये त्याचे डायरेक्शनमध्ये हे कमी होत आहे. ठीक आहे. आणि हे जे एनालॉजी जर आपण आता इथे लावू, तर आपण असं टेम्प्ट होऊ शकतो, की आपण असं म्हणू, की कोणतीही जी केमिकल रिएक्शन आहे, स्पॉन्टेनियस आहे, एकच गिव्हन डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. कारण की त्याचे जे डिक्रीज आहे, कमी होणार होणार आहे एनर्जी, ते ऑलरेडी आपली झालेली आहे, जे एक्झोथर्मिक रिएक्शन्समध्ये होतात. ठीक आहे. जसं की इथे बघा, हाफ N2 गॅस प्लस H2 गॅसमध्ये. तर आपल्याला काय भेटते? NH3. हे पण गॅसमध्ये आहे. याच्यासाठी डेल्टा H रिएक्शन किती आहे? -46.1 किलो जूल पर मोल. ठीक आहे. तर हे झालं N2 साठी. आता असंच आपण बघू H2 साठी. हाफ H2 गॅस. हे आपलं कंबाईन होत आहे हाफ Cl2 गॅस सोबत. ठीक आहे. आणि आपल्याला काय भेटते? HCl. हे जे HCl आहे ते पण गॅसमध्ये आहे. इथे डेल्टा H रिएक्शन किती झालं? -92.32 किलो जूल पर मोल. ठीक. आणि मग आपण बघू H2 गॅस. H2 गॅस आपली कंबाईन होत आहे हाफ मॉलिक्युल ऑक्सिजन सोबत. आणि आपल्याला काय भेटते? H2 लिक्विड भेटते. हे इथे जे आपलं डेल्टा H रिएक्शन आहे ते किती आहे? -285.8 किलो जूल पर मोल. आता इथे आपण काय बघत आहोत, की जी आपली एन्थॅल्पी आहे, कमी होत आहे. ठीक आहे. जसं-जसं आपण रिएक्टन्सने प्रॉडक्ट जवळ जातो, तेव्हा एन्थॅल्पी आपली कमी होत आहे. ते कोणतेही एक्झोथर्मिक रिएक्शनसाठी आपल्याला भेटू शकते. एक एन्थॅल्पी डायग्राममध्ये. म्हणूनच जे आपलं पॉस्ट्युलेट आहे, की ड्रायव्हिंग फोर्स जे आहे कोणतेही केमिकल रिएक्शनसाठी, ते आपला एनर्जी साउंड्समध्ये जे डिक्रीज होत आहे, त्याच्याने असू शकते रिझनेबल. ते आपलं आतापर्यंत सगळ्यात मोठा आपलं फाइंडिंग. ठीक आहे. इथे बघा, हे आहे आपला एन्थॅल्पी डायग्राम. एक आहे एक्झोथर्मिकसाठी आणि दुसरा आहे एंडोथर्मिकसाठी. ठीक आहे. एक्झोथर्मिक बघा. एक्झोथर्मिक म्हणजे काय? एनर्जी आपली किंवा हीट जे आहे ते लिबरेट होत आहे, बाहेर जात आहे. ठीक आहे. एक ॲक्सिसवर आहे आपला रिएक्शन कोऑर्डिनेट आणि दुसरा आहे आपला एन्थॅल्पी. एक आहे टोटल एन्थॅल्पी ऑफ रिएक्टंट्स, ते जास्ती लेव्हलवर आहे आणि दुसरी आहे टोटल एन्थॅल्पी ऑफ प्रॉडक्ट्स. ठीक आहे. आणि जी आपली कोऑर्डिनेट आहे, रिएक्शन कोऑर्डिनेट, त्याचे लेफ्ट हँड साइडमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? रिएक्टंट्स आणि राइट हँड साइडमध्ये प्रॉडक्ट्स.
हे जे डेल्टा एच आर आहे याच्यामध्ये हे वाले जे रिएक्शन आहे त्याच्यामध्ये आपली नेट हीट जे आहे ते इव्हॉल्व्ह होत आहे. ठीक आहे. आणि हे जे आपले वरचे आपण रिएक्शन बघितले होते, जे एक्झाम्पल्स आपण बघितले ना आता, त्यांच्यामध्ये काय आहे, हे रिएक्शन्स ते एंडोथर्मिक आहे, म्हणजे यांना एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, पण ते स्पॉन्टेनियस पण आहे. ठीक आहे. आणि हेच आपण एन्थॅल्पी डायग्राम मध्ये बघू. हे बघा, हे झालं आपला एंडोथर्मिक रिएक्शनसाठी. एंडोथर्मिक रिएक्शनसाठी ते आपलं लेआउट आहे ते तसंच आहे. ठीक आहे. पण जी टोटल एन्थॅल्पी आहे रिएक्टन्सची ते कमी आहे आणि प्रॉडक्टची जास्ती आहे. आणि याच्या मधातच जे आपला डेल्टा एच आर आहे, डेल्टा एच आर चा काय अर्थ राहते? हीट ऑफ रिएक्शन, एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन. ते आपलं राहते नेट हीट ऍब्झॉर्ब फ्रॉम सराउंडिंग आणि रिएक्शन्स मध्ये. ठीक आहे. म्हणजे आता हे जितके आपण एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्याने एक फॅक्टर आपला ऑब्व्हियस झालं, की जे डिक्रीज इन एन्थॅल्पी होत आहे, कमी जे होते, ते आपला कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर राहू शकते स्पॉन्टेनिटीसाठी. पण सगळे जे केसेस आहेत त्यांच्यासाठी हे ट्रू नसते. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? एंट्रोपी आणि स्पॉन्टेनिटी हे दोघं कशा रिलेटेड आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला आता आपला प्रश्न हे आहे, की कोणतं असं फॅक्टर आहे, काय आहे जे आपला स्पॉन्टेनियस प्रोसेसला एकच आपलं गिव्हन डायरेक्शन किंवा एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे तिथे ड्राईव्ह करत आहे. ठीक आहे. असंच एक केस आपण एक्झामिन करू ज्याच्यामध्ये डेल्टा एच ची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे. म्हणजे काहीच चेंज नाही आहे आपल्या एन्थॅल्पीमध्ये. पण तरी पण जे आपला प्रोसेस आहे ते स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे. आता आपण याला समजायसाठी 2 गॅसेसचे उदाहरण घेऊ. ठीक आहे. आणि त्यांचं डिफ्युजन होत आहे. हे जे डिफ्युजन आहे 2 गॅसेसचं ते एकमेकांमध्ये होत आहे क्लोज्ड कंटेनरमध्ये. आणि हे जे आपलं क्लोज्ड कंटेनर आहे ते आयसोलेटेड आहे सराउंडिंग्स पासून. ठीक आहे. आता जे 2 गॅसेस आहे आपले, म्हणजे समजा गॅस ए आणि गॅस बी, त्यांना आपण कशाने रिप्रेझेंट करतो? ब्लॅक डॉट आणि व्हाईट डॉट. ठीक आहे. आणि हे जे ब्लॅक डॉट्स आणि व्हाईट डॉट्स आहे हे आपले सेपरेट आहे. ठीक आहे. सेपरेट म्हणजे अलग-अलग केलेले आहे बाय मूव्हेबल पार्टिशन. एक आपलं असं पार्टिशन आहे ते मूव्हेबल आहे. त्याला आपण हलवू शकतो त्याच्याने. जेव्हा हे पार्टिशनला आपण विथड्रॉ केला, तेव्हा गॅसेस जे आहे ते एकमेकात आपले डिफ्यूज होऊन जातात. ठीक आहे. आणि एक टाईमच्या नंतर ते डिफ्युजन जे आहे ते पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे. आता हे जे प्रोसेस आहे त्याला आपण एक्झामिन करू. पार्टिशनच्या अगोदर जर आपल्याला लेफ्ट कंटेनर पासून जे गॅस मॉलिक्युल्स आहे त्यांना उचलायचा होता. तर आपण शुअर होते की हे जे मॉलिक्युल्स आहे ते आपले गॅस ए चे राहील. आणि जर आपल्याला राइट कंटेनर पासून ते घ्यायचं आहे, आपल्याला माहिती आहे की हे जे मॉलिक्युल्स राहील ते गॅस बी चे राहील. पण जर आपल्याला मॉलिक्युल्स उचलायचे आहे अशा कंटेनरनी जिथे पार्टिशन आपण रिमूव्ह केला आता. ठीक आहे. पहिले आपण पार्टिशन ठेवलेलं होतं तिथे. आता हेच पार्टिशन आपण काढलं तिथून. तर इथून जेव्हा आपल्याला मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत, आपण शुअर नाही असू शकतो. ठीक आहे, की नक्की हे ए किंवा बीच असेल. त्याच्यामध्ये आपलं कॉन्फ्लिक्ट राहते. ठीक आहे. आणि हे जे स्टेट आहे ते सिस्टमची, त्याच्यासाठी आपण काय म्हणतात, की हे जे पूर्ण सिस्टम आहे, ते कमी प्रेडिक्टेबल झालेलं आहे. ठीक आहे. आणि जास्ती केओटिक झालेलं आहे. कमी प्रेडिक्टेबल आणि जास्ती केओटिक. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण दुसरं पण पोस्टुलेट फॉर्म्युलेट करू शकतो. कोणत्याही आयसोलेटेड सिस्टममध्ये नेहमी असं एक टेंडन्सी राहते, की जे सिस्टमची आपली एनर्जी आहे, ते खूप जास्त डिसऑर्डर्ड किंवा केओटिक होऊन जाईल. आणि हे जे आहे, हे आपलं क्रायटेरिया राहते स्पॉन्टेनियस चेंजसाठी. आता ह्या पॉइंटवर आपल्याला दुसरा एक कॉन्सेप्ट थर्मोडायनामिक कॉन्सेप्ट आपल्याला इंट्रोड्यूस करायचा आहे. ते आहे आपलं एन्ट्रोपी.
आणि एंट्रोपीचं जे आपलं नोटेशन आहे ते काय आहे? एंट्रोपी जर आपल्याला दाखवायचं आहे की आपण एंट्रोपीची गोष्ट करत आहोत, ते आपण सांगतो एस ने. ठीक आहे. एस म्हणजे काय असते? एंट्रोपी. चला, जर आपल्याला आता एंट्रोपीचा अर्थ सांगायचा आहे कोणालाही, तर एंट्रोपी आपण कसं सांगता? एंट्रोपी काय काय आहे? ते आपलं एक मेजर आहे. डिग्री ऑफ रँडमनेसचा. रँडमनेस किंवा डिसऑर्डर त्या सिस्टममध्ये. जितकं जास्त आपलं डिसऑर्डर राहील कोणत्याही आयसोलेटेड सिस्टममध्ये, तेवढी जास्ती त्याची एंट्रोपी राहील. आता ॲज फार एज आपला कोणतंही केमिकल रिएक्शन कन्सर्न्ड आहे, हे एंट्रोपी चेंज आपण कोणाला ॲट्रिब्यूट करू शकतो? जे ॲटम्स किंवा आयन्स आहे, त्यांचं रिअरेंजमेंट होत आहे. ठीक आहे. एक पॅटर्न आहे आपला रिएक्टन्सचा, त्याच्यानी दुसऱ्या पॅटर्नमध्ये जे प्रॉडक्ट्समध्ये आहे. आता जर हे स्ट्रक्चर आपल्या प्रॉडक्ट्सचा खूप जास्ती डिसऑर्डर्ड आहे कंपेअर टू रिएक्टंट, तेव्हा आपला एंट्रोपीमध्ये एक रिझल्टंट इन्क्रीज राहील. रिझल्टंट इन्क्रीज ते एंट्रोपी वाढेल, कारण की डिसऑर्डर वाढला आता. बरोबर? आणि जे चेंज इन एंट्रोपी आहे, जे आपलं कोणत्याही केमिकल रिएक्शनला अकंपनी करत आहे, त्याला आपण क्वालिटेटिव्हली एस्टिमेट करू शकतो. ठीक आहे. आणि त्यासाठी काय करायला आपल्याला कन्सिडर करावं लागेल, की जे स्ट्रक्चर्स आहे स्पेशीजचे, जे त्या रिएक्शनमध्ये पार्ट घेत आहे, त्याला आपल्याला बघावं लागेल. ते स्ट्रक्चरची रेग्युलॅरिटीमध्ये डिक्रीज होत आहे, म्हणजे ते कमी होत आहे. त्याचा अर्थ काय राहील, की एंट्रोपी वाढत आहे. कोणत्याही गिव्हन सबस्टन्ससाठी जे क्रिस्टलाईन सॉलिड स्टेट आहे, ते आपली स्टेट राहते सगळ्यात कमी म्हणजे लोएस्ट एंट्रोपीचे, म्हणजे सगळ्यात जास्ती ऑर्डर्ड आहे. आणि गॅशियस स्टेट आहे, ते आपली स्टेट राहते सगळ्यात जास्ती एंट्रोपीची, म्हणजे मोस्ट डिसऑर्डर्ड. ठीक आहे. हे आपले झाले खूपच महत्वाचे पॉइंट. क्रिस्टलाईन सॉलिड स्टेट लोएस्ट एंट्रोपी आणि मोस्ट डिसऑर्डर्ड. गॅशियस स्टेट हायेस्ट एंट्रोपी म्हणजे मोस्ट डिसऑर्डर्ड. आता हे झालं आपला क्वालिटेटिव्हली. याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे क्वांटिटेटिव्ह. एंट्रोपीला आपल्याला क्वांटिफाय करायचं आहे. ते कसं करू आपण? जे आपलं डिग्री ऑफ डिसऑर्डर किंवा केओटिक डिस्ट्रिब्युशन आहे एनर्जीचा मॉलिक्युल्सच्या मधात, त्याला कॅल्क्युलेट करायला, त्याला मोजायला एक आपला रस्ता आहे आपल्याजवळ. ते आपलं राहील स्टॅटिस्टिकल मेथड. ठीक आहे. दुसरं जे आपला तरीका आहे, ते आपलं काय राहील, की हे जे प्रोसेस आहे, त्याला आपण रिलेट करू टू द हीट इन्व्हॉल्व्ड इन अ प्रोसेस. ठीक आहे. कोणतीही प्रोसेस होत आहे, त्याच्यामध्ये किती हीट इन्व्हॉल्व होत आहे, त्याच्याने आपण रिलेट करू. जे एंट्रोपीला एक थर्मोडायनामिक कॉन्सेप्टचा रूप देते. ठीक आहे. एंट्रोपी आपला कोणतीही दुसरी जी आपली थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे, जसं की इंटर्नल एनर्जी किंवा एन्थॅल्पी, तसंच एंट्रोपी पण आपलं एक स्टेट फंक्शन राहते. ठीक आहे. आणि जे चेंज इन एंट्रोपी आहे, ते आपला इंडिपेंडंट ऑफ पाथ आहे. माहिती आहे आपल्याला, की कोणतेही स्टेट फंक्शन जे असते, ते आपला इंडिपेंडंट राहते, की कोणता पाथ तुम्ही घेतला त्या चेंज आणायला. बरोबर? आता जेव्हाही आपण कोणत्याही सिस्टममध्ये हीट ॲड करतो, तेव्हा मॉलिक्युलर मोशन्स जे असतात, ते आपल्या सिस्टमचे जे मॉलिक्युल्स आहेत, त्यांचे जे मोशन आहे, ते वाढून जातात. ठीक आहे. आणि याच्याने काय होते, इन्क्रीज्ड रँडमनेस इन द सिस्टम. ते सिस्टम जे आहे, त्याची रँडमनेस जी होती, ठीक आहे, ते वाढून जाते. म्हणूनच जे आपलं हीट आहे, जे आपण रिप्रेझेंट करतो क्यूनी, त्याचं एक रँडमायझिंग इन्फ्लुअन्स राहते सिस्टमवर. म्हणजे आपण डेल्टा एस ला क्यू सोबत इक्वेट करू शकतो का? नाही. जे आपण एक्सपिरियन्सने आपण असं बघितलेलं आहे, की जे आपलं हीटचं डिस्ट्रिब्युशन राहते, ते आपला टेम्परेचरवर डिपेंड करते आणि कोणतं टेम्परेचर? ते टेम्परेचर ज्याच्यामध्ये जेव्हा आपण जे हीट आहे त्याला सिस्टमला ॲड केलेलं आहे. ठीक आहे. एक सिस्टम जे आपला जास्ती टेम्परेचरवर आहे, त्याचा
जास्ती रॅन्डमनेस राहते दॅन द वन जे आपला कमी टेम्परेचरवर आहे. ठीक आहे. म्हणूनच जे आपलं टेम्परेचर आहे ते आपलं मेजर कशाचं राहते? ॲव्हरेज किओटिक मोशन ऑफ पार्टिकल्स इन द सिस्टम. ठीक आहे. किती आपला मोशन ऑफ पार्टिकल्स आणि कोणता केओस म्हणतात ना, खूप हेपझार्ड राहते आपला. सिस्टम मध्ये किती आपला मोशन केओटिक आहे पार्टिकल्सचा त्याचं आपलं मेजर राहते टेम्परेचर. जर आपण कोणत्याही सिस्टमला कमी टेम्परेचरवर हीट सप्लाय केली म्हणजे तेव्हा जास्ती रॅन्डमनेस होते कम्पेअर टू जेव्हा आपण तेवढीच हीट दिली पण ते हायर टेम्परेचरवर दिलेली आहे, जास्ती टेम्परेचरवर दिलेली आहे. ते जास्तीवाला जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये जास्ती रॅन्डमनेस पण नाही. ठीक आहे. म्हणजे हे आपण म्हणू शकतो की जे आपल्या एंट्रोपी चेंज राहते ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू राहते टेम्परेचरनी. म्हणजे डेल्टा एस इन्व्हर्सली प्रपोर्शनल टेम्परेचर. ठीक आहे. आणि आता आपण बघू कोणत्याही रिव्हर्सिबल रिएक्शनसाठी डेल्टा एसचं रिलेशन काय राहते क्यू सोबत आणि टी सोबत. म्हणजे ते चेंज इन एंट्रोपी आहे ते रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जे हीट आपण देतो किंवा जे टेम्परेचर आपलं असते त्याच्यानी ते कोणत्या पॅरामीटरनी आपला रिलेटेड राहते ते आपण बघू. चला. तर हे आपलं एक्सप्रेशन काय आहे? डेल्टा एस इज इक्वल्स टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. हे आपलं आहे रिलेशन हे तिघांच्या मधात. आता जे आपली टोटल एंट्रोपी चेंज आहे म्हणजे डेल्टा एस टोटल सिस्टम आणि सराउंडिंग साठी कोणत्याही स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी ते कशाने भेटतं आपल्याला? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टम प्लस डेल्टा एस सराउंडिंग जे आपली राहते ग्रेटर दॅन 0. ठीक आहे. कोणताही प्रोसेस तुम्ही समजा त्याच्यामध्ये जितकं आपलं टोटल एंट्रोपी चेंज होत आहे ते आपलं सम राहते ऍडिशन राहते कोणाचा? सिस्टम आणि सराउंडिंगचा. डेल्टा एस सिस्टम आणि डेल्टा एस सराउंडिंग आणि ते आपलं जास्ती राहते कम्पेअर टू 0. जर एक सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे तेव्हा त्याची एंट्रोपी मॅक्झिमम राहते आणि चेंज इन एंट्रोपी जे राहते ते 0 राहते. ठीक आहे. कोणतेही सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे चेंज इन एंट्रोपी किती राहील? 0 आणि एंट्रोपी तिथे मॅक्झिमम राहील. म्हणजे आपण असं म्हणू शकतात की कोणत्याही स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी जे एंट्रोपी आहे ते वाढते ज्यापर्यंत ते मॅक्झिमम जे सगळ्यात जास्ती लेवल आहे तिथे नाही पोहोचते तिथपर्यंत ते वाढते आणि इक्विलिब्रियमवर जे आपलं चेंज इन एंट्रोपी आहे ते 0 होऊन जाते. ठीक आहे. आता सिन्स एंट्रोपी आपला एक स्टेट प्रॉपर्टी आहे आपण रिव्हर्सिबल प्रोसेससाठी चेंज इन एंट्रोपी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. डेल्टा एस सिस्टम इज इक्वल टू क्यू सिस्टम रिव्हर्सिबल अपॉन टी. ठीक आहे. आता आपल्याला काय भेटते की दोघेहीसाठी जे आपले रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल एक्सपान्शन आहे आयडियल गॅसचे. ठीक आहे. त्यांच्यासाठी आयसोथर्मल कंडिशन मध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी आपला 0 राहते. पण जे डेल्टा एस टोटल आहे म्हणजे चेंज इन एंट्रोपी टोटल म्हणजे सिस्टम आणि सराउंडिंगचं ऍडिशन जे आहे ते आपला 0 नाही राहते इरिव्हर्सिबल प्रोसेससाठी. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण काय बघितलेलं होतं की हे जे दोघांचा सम राहते ते आपला 0 ते जास्ती राहते पण इथे 0 नाही. म्हणूनच जे आपलं चेंज इन इंटरनल एनर्जी आहे डेल्टा यू ते आपण आता डिस्क्रिमिनेट नाही करत. ठीक आहे. कोणता रिव्हर्सिबल प्रोसेस आहे किंवा कोणता इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्शिएशन नाही राहते. पण जे आपला डेल्टा एस आहे चेंज इन एंट्रोपी हे आपल्याला सांगून देते की बाबा हे आपलं रिव्हर्सिबल आहे आणि दुसरं प्रोसेस इरिव्हर्सिबल आहे. ठीक आहे. चला. आता आपण बघू प्रॉब्लेम 5.10. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? प्रेडिक्ट करायचं आहे. ठीक आहे. की यांच्यामध्ये कोणत्या केसमध्ये एंट्रोपी वाढत आहे किंवा कमी होत आहे. ठीक आहे. पहिला केस आपला काय आहे? लिक्विड आपला क्रिस्टलाइज होत आहे सॉलिड मध्ये. ठीक आहे. दुसरा आपला केस कोणता आहे? जे क्रिस्टलाइन सॉलिडचं टेम्परेचर आहे ते आपण वाढलेलं आहे फ्रॉम
0 केल्विन टू 115 केल्विन. तिसरा केस आपला एक रिएक्शन दिलेली आहे आणि चौथा पण आपला ॲटमायझेशन आहे डायहायड्रोजनचा. सगळ्यात पहिले बघा, जे आपला फर्स्ट वाला केस आहे. आता याच्यामध्ये फ्रीझिंगच्या नंतर जे मॉलिक्युल्स असतात ते आपले एक ऑर्डर्ड स्टेटमध्ये येऊन जातात आणि म्हणूनच जी एंट्रोपी आहे ते कमी होऊन जाते. ठीक आहे. दुसरं केस बघा. दुसऱ्या केसमध्ये काय आहे? 0 केल्विनवर जे आपला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते आपले स्टॅटिक राहतात. ठीक आहे. आणि एंट्रोपी आपली कमीत कमी राहते. जर टेम्परेचरला आपण 115 केल्विन पर्यंत वाढला, तेव्हा हे जे पार्टिकल्स आपले स्टॅटिक होते, आरामात होते, ते आता त्यांचं हिलणं सुरू होऊन जाईल आणि ते त्यांचं इक्विलिब्रियम पोझिशन जे आहे, त्याचे वर आणि खाली ते ऑसिलेट करतील. ते लॅटिसमध्ये आणि हे जे पूर्ण सिस्टम आहे आपला, ते जास्ती डिसऑर्डर्ड होऊन जाते आणि हे सिस्टम जर डिसऑर्डर्ड झाला, म्हणूनच जी आपली एंट्रोपी आहे, ते पण वाढते. ठीक आहे. तिसरा केस बघा. याच्यामध्ये आपली रिएक्शन दिली आहे. रिएक्शन कोणती आहे? 2NaHCO3. आता हे जे 2NaHCO3 आहे, हे आपला सॉलिड स्टेटमध्ये आहे. ते आपला कन्व्हर्ट होत आहे Na2CO3 सॉलिडमध्ये. पण हे तर एक प्रॉडक्ट झाला आपला. दुसरे प्रॉडक्ट कोणते आहे? CO2 गॅस आणि H2O गॅस. आता याच्यामध्ये जे आपला रिएक्टंट आहे NaHCO3, ते सॉलिड आहे आणि त्याची एंट्रोपी जे आहे ते कमी राहते. प्रॉडक्ट्समध्ये आपला एक सॉलिड आणि 2 गॅस आहे. म्हणूनच जे आपले प्रॉडक्ट्स आहे, ते आपल्याला काय सांगतात, की जे प्रॉडक्ट्स आहे त्यांची जास्ती एंट्रोपी आहे. ठीक आहे. चौथा केस बघू आपण. चौथा केस बघा काय आहे. चौथ्या केसमध्ये आपला एक डायहायड्रोजन मॉलिक्यूल आहे जे गॅसियस स्टेटमध्ये. ठीक आहे. तर हे जे गॅसियस स्टेटमध्ये आपला डायहायड्रोजन मॉलिक्यूल आहे, ते कन्व्हर्ट होत आहे आपला 2 ॲटम्स हायड्रोजनचे. आता हे जे ॲटम्स आहे, हे पण गॅसियस स्टेटमध्ये आहे. ठीक. हे केसमध्ये आपण काय बघू, की एक मॉलिक्यूल आपल्याला 2 ॲटम्स देते. ठीक आहे. म्हणजे जे पार्टिकल्सचे नंबर आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहे ते वाढत आहे. जर नंबर ऑफ पार्टिकल्स वाढेल, ठीक आहे, तेव्हा म्हणजे काय होईल, जास्ती डिसऑर्डर्ड स्टेट राहील. 2 मोल जे आपले हायड्रोजन ॲटम्स आहे, त्यांची जास्ती एंट्रोपी राहते कंपेअर्ड टू 1 मोल डायहायड्रोजन मॉलिक्यूल. ठीक आहे. तर हे झाले आपले चौघही जे आपले सब क्वेशन्स होते 5.10 चे. आता आपण बघू प्रॉब्लेम 5.11. 5.11 मध्ये आपल्याला आहे ऑक्सिडेशन ऑफ आयर्न. ऑक्सिडेशन ऑफ आयर्नसाठी आपल्याला दिलेलं आहे 4Fe सॉलिड प्लस 3O2 गॅस. आपल्याला काय भेटत आहे? 2Fe2O3 सॉलिड. ठीक आहे. एंट्रोपी चेंज आहे ते किती आहे? -549.4 जूल पर केल्विन पर मोल आणि हे आहे आपला 298 केल्विनवर. निगेटिव्ह एंट्रोपी आहे ते. ठीक आहे. जी एंट्रोपी चेंज आहे ते निगेटिव्ह आहे रिएक्शनसाठी. पण आपण काय बघितलेलं होतं, की जेव्हा एंट्रोपी चेंज पॉझिटिव्ह राहते, तेव्हाच रिएक्शन स्पॉन्टेनियस होईल. पण हे वाला जे रिएक्शन आहे ते स्पॉन्टेनियस राहते. असं का बरं आहे? ते आपल्याला सांगायचं आहे आता इथे. तर जे आपला डेल्टा एच रिएक्शन आहे, हे रिएक्शनसाठी ते किती आहे? -1648 इंटू 10⁻³ जूल पर मोल. ठीक आहे. सोल्युशन बघा याचा. आता आपण जेव्हा कोणतेही रिएक्शनची स्पॉन्टेनिटी आपल्याला सांगायची राहते, ते कसं डिसाईड करतो आपण? आपल्याला टोटल एंट्रोपी चेंज बघावं लागते. ठीक आहे. टोटल एंट्रोपी चेंज म्हणजे सिस्टमची पण आणि सराउंडिंगची पण दोघांना ॲड करावं लागतं. जर सराउंडिंगचा आपल्याला डेल्टा एस काढायचा आहे, तेव्हा हीट ॲब्सॉर्ब बाय सराउंडिंग जे आहे, ते आपल्याला कन्सिडर करावं लागेल आणि ते कोणाच्या बरोबर राहते? मायनस डेल्टा एच-आर. हे राहते मायनस डेल्टा एच-आरच्या बरोबर. आता टी टेम्परेचरवर जे एंट्रोपी चेंज आहे आपल्या सराउंडिंगचा, ते किती आहे? मायनस डेल्टा एच-आर अपॉन टी कॉन्स्टंट प्रेशरवर. म्हणजे हे किती झाला? 5530 जूल पर केल्विन पर मोल.
म्हणजे जे पूर्ण आपली टोटल एंट्रोपी चेंज आहे रिएक्शनसाठी, ते किती झाली? 5530 प्लस -549.4. जे -549.4 होती, ते आपली सिस्टमसाठी होती. ठीक आहे. तर हे आपलं आता पॉझिटिव्हमध्ये आला. पॉझिटिव्हमध्ये किती आला? 4980.6 जूल पर केल्विन पर मोल. आणि हे आपल्याला हे सांगते, की जे आपली ही रिएक्शन आहे ते स्पॉन्टेनियस आहे. ठीक आहे. हे होतं आपलं आजचं सेशन. म्हणजे डेल्टा एस टोटल आपला जर पॉझिटिव्ह आला, तेव्हा रिएक्शन आपली स्पॉन्टेनियस राहते. ठीक आहे. चला, हे होतं आपलं आजचं सेशन आणि याचे नंतरचे टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊ. चला, थँक यू.